नमस्कार, सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दुधी भोपळ्याच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी मी कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। आता याची साल काढून खिसून घेते। छानपैकी दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया। जिरे पूड 1 चमच, चवीनुसार मीठ, अर्धा चमच धने पूड, 1 चमच लाल तिखट, पाव चमच हळद, 3 चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालूया। बेसन पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, पण अर्धच घालणार आहे, जसं लागेल तसं घ्यायचं। दोन चमच तेल, आता आपण छानपैकी मळून घेऊया। दुधी भोपळ्याचंच पाणी सुटते याला, त्यामध्येच आपण हे पीठ सगळं एकत्र करून घेऊया। बघा, आपलं छानपैकी पीठ मळून झालेलं आहे। 2 चमच तीळ घेतलेले आहेत ते घालूया। हाताला थोडं तेल लावून घेऊया। अशा पद्धतीने लांब असे करून घेऊया। एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत। गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर आपण ही चाळणी ठेवूया आणि त्यावर झाकून घेऊया। आणि आता आपण ह्या वड्या वाफवून घेऊया। मस्त अशा आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया। मस्त अशा आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत। आता आपण कट करून घेऊया। मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण फ्राय करून घेऊया। एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूया। थोडीशी मोहरी घालूया। थोडासा कढीपत्ता, थोडेसे तीळ, आणि त्यामध्ये आपण ह्या वड्या घालूया।
छानपैकी फ्राय करून घेऊया। मुलं दुधी भोपळा खात नाहीत। दुधी भोपळा पौष्टिक असतो, त्यांना अशा पद्धतीने बनवून दिल्यास मुलं खातात। मस्त अशा आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। मस्त अशा आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार आहेत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।